12वी फिजिक्सचा बोर्ड पेपर 16 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. मग या फिजिक्सच्या बोर्ड पेपरसाठी जेव्हा मी आता इथं व्हिडिओ बनवत आहे, तेव्हापासून इथं जवळपास 3 दिवस आहेत तुमच्याकडे, की या 3 दिवसांमध्ये तुम्हाला आता फिजिक्सची चांगली प्रिपरेशन करायची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स हा एक असा सिलॅबस आहे, एक मोठा सिलॅबस आहे आणि फिजिक्सचा अभ्यास 3 दिवसांमध्ये तुम्ही करू शकता का? काय करू शकता 3 दिवसांमध्ये? असं काय करायचं तुम्हाला, जेणेकरून तुम्ही इथं चांगले मार्क्स घेऊ शकता? तर पहा, फिजिक्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट आपण काही गोष्टी पाहणार आहोत पेपरच्या अगोदर, ते तुम्हाला पाहिजे असतात. कारण की जे तुमच्याकडे 3 दिवस आहेत, 3 डेज आहेत तुमच्याकडे, या 3 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही काही ना काही असं काही करू शकता, जेणेकरून तुमचा फिजिक्सचा जो पेपर आहे तो इथं चांगला जाणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ पाहता, तुम्ही अशा टाईपचे विद्यार्थी आहात, की तुम्ही एक तर अशा टाईपचे विद्यार्थी किंवा ज्यांनी वर्षभर चांगला अभ्यास केलेला आहे, खूप चांगल्या पद्धतीनं रेग्युलर त्यांनी स्टडी केलेला आहे, त्यामुळे त्यांचा जवळपास त्यांचा फिजिक्सचा सिलॅबस इथं कंप्लीट आहे. त्यानंतर असे काही विद्यार्थी किंवा ज्यांचं इथं वर्षभर त्यांनी एवढा जास्त अभ्यास तर नाही केला, बट थोडाफार त्यांनी अभ्यास इथं नक्की केलेला आहे. आणि असे विद्यार्थी आहे की ज्यांनी अजिबात काहीच अभ्यास केलेला नाही आहे, काहीच त्यांचा स्टडी झालेला नाही आहे. ओके. तर पहा, आता तुमचा जर कंप्लीट स्टडी झाला असेल, थोडाफार स्टडी झाला असेल किंवा अजिबात काही स्टडी झाला नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल तरीही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता नेमकं काय करायला पाहिजे. पहा, गाईडन्स हे खूप इम्पॉर्टंट असते. कारण की पहा, 3 दिवस आहेत तुमच्याकडे, तर 3 दिवसाचा चांगला यूज तुम्ही कसा करायचा, तुम्ही काय नेमकं करायचं, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, सगळ्यात पहिले पहा, आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी पाहायच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं पाहायचं आहे तो म्हणजेच की फिजिक्सचा पेपर पॅटर्न. पहा, मला माहिती आहे बऱ्याच जणांना फिजिक्स पेपर पॅटर्न माहिती असेल, बट काही जणांना फिजिक्सचा पेपर पॅटर्न सुद्धा माहिती नाही आहे. तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, पेपर पॅटर्न सगळ्यात पहिले आपण पाहूया. त्यानंतर सेकंड गोष्ट, की तुम्हाला नेमकं आता काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला इथं नेमकं काय करायचं आहे. त्याबरोबर कोणते क्वेश्चन करायचे आहेत तुम्हाला. ओके, कोणते क्वेश्चन तुम्हाला इथं करायचे आहेत या 3 दिवसांमध्ये आणि कशा पद्धतीनं तुम्हाला चांगली प्रिपरेशन करून बेस्ट मार्क्स तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सेकंड पॉईंट आहे आपला, तुम्हाला बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत, तर बेस्ट मार्क्स तुम्ही कशी घेऊ शकता आता या राहिलेल्या 3 दिवसांमध्ये. ते 2 मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे की फिजिक्सचा पेपर तुमचा एकदम बेस्ट देऊ शकतील. तर चला आपण इथं पाहूयात. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, की याच्या अगोदर मी एक मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, तो म्हणजेच की इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा, फिजिक्सच्या इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत आता 16 फेब्रुवारीला येणारे क्वेश्चन्स, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जवळपास 50+ मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. त्यामध्ये सगळ्या चॅप्टर्सच्या फिजिक्समधले इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यामध्ये मी सांगितलेले आहेत. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता, बट हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, कारण की हा तर मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ओके, तर पहा, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवाला, गॅरंटेड क्वेश्चन्सवाला. आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बाकीचे जे पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, व्हिडिओज आहेत, लेक्चर आहेत, ते तुम्हाला मिळणार आहेत याच यूट्यूब चॅनलवरती. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हाच तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज असतात ते इथं मिळत असतात. म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. तर चला आपण इथं पाहूया. तर पहा, सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला, तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. तर पेपर पॅटर्न अगोदर आपण पाहूया. तर पहा, तर पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला जो क्वेश्चन पेपर, जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार, एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन पेपर येणार, क्वेश्चन पेपरमध्ये सगळ्यात पहिला सेक्शन राहणार सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 असणार. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला 1 to 10 म्हणजे 10 MCQ असणार. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असणार, म्हणजे ऑप्शनवाले क्वेश्चन असणार तुम्हाला, म्हणजे MCQ असणार, ज्याच्यामध्ये 7 थेअरी प्लस 3 न्यूमरिकलवाले तुम्हाला इथं MCQ राहणार. टोटल 10 मार्कसाठी आहेत, म्हणजे प्रत्येकाला 1 मार्क. याच सेक्शनमध्ये, सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 1 ते 8 व्हेरी शॉर्ट ॲन्सर, VSA व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन राहतील, प्रत्येकाला 1 मार्क. टोटल 8 मार्कसाठी यामध्ये 6 थेअरी प्लस 2 न्यूमरिकलवाले क्वेश्चन असतील. ओके, तसा टोटल हा सेक्शन 18 मार्कसाठी MCQ आणि 1 मार्कवाले क्वेश्चन असतात. त्यानंतर सेक्शन बी. सेक्शन बी येते तुम्हाला, यामध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 पर्यंत असे टोटल 12 क्वेश्चन राहतात. 12 पैकी अटेम्प्ट यांनी 8, कोणती 8 क्वेश्चन सोडवा. शॉर्ट ॲन्सर 1 वाले. याच्यामध्ये 7 थेअरी प्लस 5 न्यूमरिकल असे क्वेश्चन राहतात. टोटल किती? टोटल 16 मार्कसाठी क्वेश्चन असतात. प्रत्येकाला किती? 2 मार्क दिलेले असतात. ओके,
त्यानंतर पहा, त्यानंतर आहे तुम्हाला सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन 26 पर्यंत शॉर्ट आन्सर 2 यामध्ये अटेम्प्ट आणि 8 म्हणजे 12 क्वेश्चन असतात. 12 पैकी कोणती 8 क्वेश्चन सोडवा, प्रत्येकाला 3 मार्क, टोटल असे 24 मार्कसाठी तुम्हाला हे विचारतात. यामध्ये 7 थेअरी प्लस 5 न्यूमरिकलचे क्वेश्चन राहतात. त्यानंतर लास्टवाला सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये तुम्हाला अटेम्प्ट आणि 3 याच्यामध्ये क्वेश्चन 27 टू क्वेश्चन 31 असे 5 क्वेश्चन असतात. 5 पैकी कोणती 3 क्वेश्चन सॉल्व करा, प्रत्येकाला किती 4 मार्क, टोटल असे किती 12 मार्कसाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. याच्यामध्ये 3 क्वेश्चन मस्ट कॅरी 2 मार्क्स थेअरी आणि 2 मार्क्स न्यूमरिकल. याच्यामध्ये 2 मार्क्सची थेअरी राहते. ओके, 3 क्वेश्चनसाठी 2 मार्काची थेअरी आणि 2 मार्क्सचे न्यूमरिकल कंपल्सरी राहते. तसा तुमचा सेक्शन ए पासून सेक्शन डी पर्यंत क्वेश्चन पेपर आहे. ओके, त्यानंतर एक नोट आहे मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, आता याच्यामध्ये पहा, जे न्यूमरिकल प्रॉब्लेम असतात ते मॅक्सिमम 12 ते 15 मार्क्ससाठी विचारतात. पूर्ण 80 मार्काचा जो पेपर राहते, ओके सॉरी 80 नाही, टोटल 98 मार्क्सचा तुमचा पेपर असते. 98 का? कारण की तुम्हाला ऑप्शन आले प्रश्न आहेत ना, की 12 पैकी 8 सोडवा, तसं तुम्हाला विथ ऑप्शन जे राहते ते 98 मार्क्ससाठी तुमचं इथं पेपर असतो. त्याच्यामध्ये 12 ते 15 मार्क्ससाठी तुम्हाला काय न्यूमरिकलवाले क्वेश्चन राहतात. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला फिजिक्समध्ये बऱ्याच जणांना भारी वाटते किंवा न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे त्यांचा पेपर चांगला जात नाही, त्यामुळे त्यांना भीती वाटते किंवा न्यूमरिकल येतात त्यामध्ये फॉर्म्युला पाठ करावा लागते. हे तर आहेच, बट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच काय, की तुम्हाला 12 ते 15 मार्क्ससाठीच तुम्हाला यामध्ये हे न्यूमरिकलवाले क्वेश्चन विचारतात. मॅक्सिमम जास्तीत जास्त जो पार्ट राहते क्वेश्चनचा तो इथं थेरॉटिकल राहते. ओके, थेरॉटिकल पार्ट राहते. आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला न्यूमरिकलवाले प्रॉब्लेम राहतातच. होऊ शकतं न्यूमरिकल आहे. ओके, बट महत्त्वाचं काय, जास्तीत जास्त मार्क्ससाठी तुम्हाला इथं थेरॉटिकल पार्ट असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण की विथ ऑप्शनवाले तुम्हाला हे प्रश्न असतात. ओके, असा पूर्ण तुमचा पेपर पॅटर्न झालेला आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट पहा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक मोस्ट इम्पॉर्टंट इथं दाखवतो, जे की बोर्डाने ऑफिशियली इथं सांगितलेली आहे, जे की 12वी फिजिक्सच्या बोर्ड पेपरसाठी इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर पहा, तुमचा जो बोर्डचा डिफिकल्टी लेवल आहे फिजिक्सच्या बोर्ड पेपरसाठी ते तुम्हाला एक वेळ सांगतो. पहा, जे फिजिक्ससाठी आहे जे इझीवाले क्वेश्चन राहतात ते टोटल 29 मार्क्सचे राहतात विथ ऑप्शनवाले. किती 30% इझी क्वेश्चन असतात पेपरमध्ये. ॲव्हरेज जे क्वेश्चन राहतात ते 49 मार्क्सचे राहतात, 49 मार्क्सचे, म्हणजे जवळपास 50% तुम्हाला ॲव्हरेज क्वेश्चन असतात. म्हणजे डिफिकल्टी असते, म्हणजे डिफिकल्ट क्वेश्चन असतात ते 20 मार्क्सचे असतात, म्हणजे 20% क्वेश्चन तुम्हाला असतात. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की इथं जवळपास डिफिकल्ट क्वेश्चन खूप कमी राहतात, 20% राहतात. आणि जर तुम्ही पाहिलं ॲव्हरेज आणि इझी जवळपास 50 + 30 80% जो क्वेश्चन पेपर राहते तो म्हणू शकता इझी प्लस ॲव्हरेज मिळून तुमचा इथं राहत असतो, आहे ना. म्हणजेच तुमचा जो पेपरची लेवल आहे ते खरोखर एवढी पण जास्त नाही आहे. ओके, डिफिकल्टी लेवल फक्त 20% तुमची आहे. ज्यांनी अभ्यास केलेला आहे, प्रॉपर स्टडी केलेला आहे, त्यांच्यासाठी तर इझी पेपर आणि मॉडरेट, इझी आणि ॲव्हरेज पेपर इथं राहत असते, एवढं लक्षात ठेवा. ओके, असा तुमचा 98 मार्क्सचा पेपर असते विथ ऑप्शन, आणि विदाउट ऑप्शन 80 मार्क्सचा. जो आपला सेकंड पॉईंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट, की आता तुम्हाला कोणते क्वेश्चन करायचे आहेत, कोणता स्टडी करायचा आहे, आणि प्लस त्यासोबत तुम्हाला बेस्ट मार्क्स तुम्ही कसे घेऊ शकता हे सांगतो. तर पहा, फिजिक्सचा जो सिलेबस आहे कम्प्लिटली टोटल 16 चॅप्टर्स आहेत, रोटेशनल डायनॅमिक्सपासून तर सेमीकंडक्टर डिव्हायसेसपर्यंत. आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, की जे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं, की असे काही विद्यार्थी आहे की त्यांचा इथं कंप्लीट स्टडी झाला आहे. जसं आपण इथं म्हणू शकतो की ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे, म्हणजेच काय, की समजा रोटेशनल डायनॅमिक्स आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स, ऑसिलेशन्सपासून तर हे जे सगळे चॅप्टर्स आहेत याचा त्यांनी स्टडी केलेला आहे. म्हणजेच काय, की यामधले त्यांनी वर्षभर कन्सेप्ट रीड केले, समजून घेतले, त्यामधले क्वेश्चनचे ॲन्सर इथं सॉल्व केले. असं प्रत्येक चॅप्टरचं त्यांनी केलेलं असेल. आणि मॅक्सिमम असं म्हणत नाही की कंप्लीट स्टडी म्हणजे सगळ्याच्या सगळ्या चॅप्टर्सचं तुम्ही असं केलेलं असेल. फिजिक्स हा मोठा सिलेबस आहे. होऊ शकते यामधले काही चॅप्टर्स तुम्हाला डिफिकल्ट जात असतील, होऊ शकते यामधले शेवटी तुमचे लास्टवाले 1 ते 2 चॅप्टर्स किंवा 2 चॅप्टर्स आपण पकडूया, बट ठीक आहे, नाही झाले, तुम्ही नाही केलेले आहेत, त्याची प्रिपरेशन नाही केलेली आहे, बट ठीक आहे. जेवढे चॅप्टर्स तुम्ही समजा 16 पैकी समजा 14 चॅप्टर्सचा अभ्यास केला असेल किंवा
13 चॅप्टर्सचा तुम्ही स्टडी केला असेल, 3 चॅप्टर तुम्ही नाही केले असतील, होऊ शकते लास्टवाले नाही, मधातले कोणते 3 चॅप्टर्स जे हार्ड वाटतात ते नाही केले असतील, तर 16 पैकी समजा 13 चॅप्टर्स 14 चॅप्टरचा तुम्ही स्टडी केला असेल, आपण या विद्यार्थ्यांना असं म्हणू शकतो की बा ठीक आहे, त्यांनी त्यांचा इथं कंप्लीट चांगला अभ्यास केलेला आहे ना, असं म्हणू शकतो आपण, कारण की ऑरमध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात. आणि डोंट वरी, 13 चॅप्टर्स करणे 16 पैकी चांगला स्टडी हे बेस्ट आहे ना. तुम्ही तर नक्की केला असेल. ठीक आहे, आता पहा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं असते तुम्हाला ते म्हणजेच की रिव्हिजन. यावेळेस सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट राहते ते म्हणजेच की रिव्हिजन. ओके, आता रिव्हिजन करताना पहा, आता तुमच्याकडे कमी वेळ आहे, कमी वेळेमध्ये रिव्हिजन कशी करायची पहा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे आता एवढे चॅप्टर्सचा तुम्ही स्टडी केला असेल, 13 चॅप्टर्स 14 चॅप्टर्सचा किंवा 12 चॅप्टर्सचा, कोणी 10 चॅप्टरचा सुद्धा अभ्यास केला असेल. असं कन्सिडर करूया की ज्यांनी 10 चॅप्टरचा जरी स्टडी केला असेल, ओके, 11 12 13 तुम्ही जेवढे केले असतील, मला कॉमेंट्समध्ये एक वेळ नक्की सांगा तुम्ही किती चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. ओके, तुमच्यानुसार जे जेन्युइनली प्रामाणिकपणे सांगा तुम्ही. ठीक आहे, तर त्यांना मी इथं सांगत आहे, ज्यांनी इथं कमीत कमी 10 चॅप्टरचा जरी अभ्यास केला असेल त्यांना सांगत आहे, पहा की तुम्हाला काय करायचे आता, रिव्हिजन इथं करायची आहे. रिव्हिजन कशी करायची पहा सांगतो. तर पहा, तुमच्याकडे नोट्स असतील. आता तुम्ही स्टडी केला आहे म्हणजेच काय, तुमच्याकडे नोट्स असतील. ओके, तुमच्या क्लासेसमधले असतील, तुम्ही चॅप्टर बाय चॅप्टर इथं नोट्स स्टेप बाय स्टेप काढलेले असतील, प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर जे असेल त्यानुसार तुम्ही इथं लिहिलेलं असेल. ठीक आहे ना, नोट्स काढले असतील तुम्ही. ओके, किंवा तुमच्याकडे गाईड असेल एखादी, त्यामधून तुम्ही प्रिपरेशन केली असेल, सेल्फ स्टडी तुम्ही केलेला असेल. ओके, तर ज्यामधून म्हणजे नोट्समधून तुम्ही वर्षभर चांगला स्टडी केलेला आहे बोर्ड एक्झामसाठी त्या चॅप्टर्सचा, तर त्यामधून आता तुम्हाला काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. ओके, 3 दिवसामध्ये रिव्हिजन होऊ शकते का पॉसिबल? होऊ शकते. कसं पहा सांगतो. तर पहा, तुम्हाला रिव्हिजनसाठीच्या काही स्टेप्स आहेत ते सांगतो महत्त्वाचं. समजा फॉर एक्झाम्पल आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आहे, याचं रिव्हिजन कसं करतात ते सांगतो. पहा, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर घ्यायचा आहे. रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर घेतला, त्याचे तुमच्याकडे नोट्स आहेत, ते नोट्स ओपन करायचे. ओके, नोट्स ओपन केले. ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे का, आता रोटेशनल डायनॅमिक्समधले असे काही टॉपिक्स राहत असतील की ते तुम्हाला इझी वाटत असतील, काही टॉपिक्स इझी राहत असतील तुम्हाला तुमच्यानुसार, काही काही टॉपिक्स तुम्हाला इथं मॉडरेट वाटत असतील. ओके, आणि काही तुम्हाला डिफिकल्ट वाटत असतील या चॅप्टर्समधले. ठीक आहे, इझी प्लस मॉडरेट आणि प्लस डिफिकल्ट अशा टाईपचे तुमचे काय असतील इथं या चॅप्टर्समधले टॉपिक्स असतील जे तुम्हाला इथं वाटतात. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, या टॉपिक्सची रिव्हिजन करायची आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट स्टार्ट करायचं जे इझीवाले तुम्हाला टॉपिक्स वाटतात. ओके, जे इझीवाले टॉपिक्स राहतात त्याचा अगोदर तुम्ही स्टडी करायचा. आता स्टडी करायचा म्हणजेच काय, त्याचे तुम्ही क्वेश्चन ॲन्सर सॉल्व करून पाहायचे. क्वेश्चन ॲन्सर तुम्ही सॉल्व करून पाहायचे. कोणते क्वेश्चन ॲन्सर जे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये दिलेले आहेत त्याचे क्वेश्चन ॲन्सर तुम्ही सॉल्व करायचे. किंवा तुमचे या चॅप्टर्समधले जे एक्झरसाईजमधले क्वेश्चन आहेत, ओके, जे एक्झरसाईजमधले क्वेश्चन आहेत तुम्हाला दिलेले, ते तुम्ही इथं काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. ते एक्झरसाईजमधले क्वेश्चन का प्रॅक्टिस करायचे, कारण की पहा, एकतर तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन विचारल्या जाणार नाही आहे तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये. ओके, जे तुम्हाला हे सिलेबसमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत तेच तुम्हाला विचारतात, याच सेम टाईप ऑफ क्वेश्चन तुम्हाला विचारतात. होऊ शकते एखादी व्हॅल्यू चेंज होणार, बट याच सगळ्याच कन्सेप्टवरती तुम्हाला इथं क्वेश्चन विचारल्या जाणार आहे. म्हणून जे तुम्हाला अगोदर इझी टॉपिक्स वाटतात त्याचा तुम्ही अगोदर काय करा, स्टडी करा आणि त्यानुसार तुमचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा, म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे, क्वेश्चन आन्सरची रिव्हिजन करायची. अगोदर कोणते टॉपिक्स, इझीवाले टॉपिक्स. समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट असेल की ज्याला इथं समजा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन टॉपिक्स त्याला इझी वाटते, तर तो काय करेल की सर्क्युलर मोशनचे जे सुद्धा क्वेश्चन बनतील, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, ओके, आणि त्यानंतर जे सुद्धा असेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे जे टाईप्स आहेत त्याच्या डेफिनेशन्स, तर तो त्याचा इथं काय करेल, स्टडी करेल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप नंतर सेंट्रिपिटल फोर्स येते, सेंट्रिफ्युगल फोर्स येते, याचे डेफिनेशन्स तो करेल, त्या कन्सेप्ट तो समजून घेईल. त्याच्या बेसिसवर जे सुद्धा क्वेश्चन राहतात सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्सच्या बेसिसवरती त्याचा तो काय कराल, प्रॅक्टिस करेल. तर असं तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप इझीवाले तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे, जे तुमच्यानुसार तुम्हाला इझी वाटतात. आता तुमच्या फ्रेंडला समजा सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्स हे इझी वाटते, बट होऊ शकते तुम्हाला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी भारी वाटत असेल, तुम्हाला त्याची डेफिनेशनसुद्धा भारी वाटत असेल, असं होऊ शकते. बट इम्पॉर्टंट काय की तुम्हाला कोणते इझी वाटते ते महत्त्वाचं आहे, ते तुम्ही अगोदर काय करायचे, टॉपिक करायचे.
इझीवाले झाले त्यानंतर तुम्ही जायचं मॉडरेट क्वेश्चनवरती. मॉडरेट म्हणजेच काय, इझीपेक्षा थोडे डिफिकल्ट आणि जास्त डिफिकल्टपेक्षा थोडे इझी असं तुम्हाला मॉडरेट जे क्वेश्चन राहतात ते तुम्ही करू शकता बा. असे तुम्हाला क्वेश्चनचा अभ्यास करायचा. जसं फॉर एक्झाम्पल समजा एखादा एक क्वेश्चन आहे, समजा वॉल ऑफ डेथ, ओके, वेल ऑफ डेथ, मौत का कुआं, म्हणजे हा एक कन्सेप्ट आहे. आता होऊ शकते काही जणांना इझी वाटत असेल, होऊ शकते काही जणांना हार्ड वाटत असेल, कारण की हा एक कन्सेप्ट आहे ना, जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. डायरेक्टली तुम्हाला हे दिलेलं नाहीये किंवा सर्क्युलर मोशन आहे, नाही. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की वेल ऑफ डेथ. आता हे समजून घेणे महत्त्वाचं आहे, अंडरस्टँड करून घेणे कन्सेप्ट महत्त्वाचं आहे. मग आता हे ज्याला समजत असेल त्याला हे मॉडरेट वाटत असेल किंवा इझी सुद्धा वाटत असेल, तर समजून घेणे महत्त्वाचं आहे. त्यानुसार हे टाईप्स पडतात इथं की इझी कन्सेप्ट कोणते, मॉडरेट कन्सेप्ट कोणते आणि हार्ड कन्सेप्ट कोणते. तर त्यानुसार तुम्हाला इथं आता स्टेप बाय स्टेप रिव्हिजन करायचे. अगोदर इझी, त्यानंतर तुम्हाला मॉडरेट, त्यानंतर तुम्हाला हार्ड, असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक चॅप्टरसाठी ज्याचा तुम्ही स्टडी केलेला आहे त्याचं तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. आणि असं करून करून जेवढे तुमच्याकडे वेळ आहे, जेवढे तुमच्याकडे दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुमची प्रिपरेशन तुम्हाला अशी करायची आहे. ठीक आहे. आता हे झालं, असं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय, हे झालं तुम्ही समजा केलं. ठीक आहे. याची तुम्ही रिव्हिजन वगैरे केली, सगळं तुमचं झालं. आता काय करायचं, आता एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायची आहे, ते म्हणजे की पहा. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी सांगितलं. ओके. आता एक शॉर्टमध्ये सांगतो की ज्यांचा इथं अभ्यास नाही झाला, ओके, अजिबात काहीच त्यांनी स्टडी केलेला नाही आहे, काय करायचं मग त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो पहा. ओके. तर पहा की ज्यांनी इथं काही स्टडी केलेला नाही आहे ना, तर तुम्हाला काय असते ना, इथं चॅप्टर वाईज तुम्हाला मार्क्स दिलेले असतात. ठीक आहे. चॅप्टर वाईज तुम्हाला इथं मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं असते, विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन. तर तुम्ही असे चॅप्टर्स करा की ज्याला इथं जास्त मार्क्स आहेत. तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल की कोणत्या चॅप्टरला इथं जास्त मार्क्स दिलेले आहेत म्हणून. ओके. चॅप्टर बाय चॅप्टर तुम्हाला इथं दिसत असेल की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्समधून क्वेश्चन इथं येणार आहेत. तर ज्याला जास्त मार्क्स त्याच्यामधून तुम्ही स्टडी करा. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्यासाठी सांगत आहे की ज्यांनी इथं काहीच स्टडी केलेला नाही आहे, त्यांच्यासाठी इथं मी सांगत आहे. ओके. आता समजा मी त्यांच्यासाठी सांगितलं किंवा ज्यांनी इथं कंप्लीट स्टडी केलेला आहे. ओके. ज्यांनी नाही थोडाफार स्टडी केला आहे, ज्यांनी काही स्टडी नाही केला, सगळ्यांसाठी सांगितलं. आता पहा असे विद्यार्थी की तुम्हाला मी अगोदर सांगितलं किंवा रिव्हिजन कशी करायची तुम्हाला की तुम्ही इझी, मॉडरेट आणि डिफिकल्टकडे जा. ठीक आहे. आता पहा तुमच्याकडे जर वेळ असेल, म्हणजे जर तुमचे काही चॅप्टर्स बाकी असतील अभ्यास करण्याचे, स्टडी करण्याचे, ओके, तर तुम्ही काय करायचं, समजा तुम्ही 10 चॅप्टर्स केले बा, चांगला अभ्यास 10 चॅप्टर्सचा केला, राहिले आता 6 चॅप्टर्स. तर 6 चॅप्टर्सपैकी कोणते चॅप्टर्सचा स्टडी करायचा, जर तुमच्याकडे वेळ असेल तर ते सांगतो. तर तुम्ही 6 चॅप्टर्सपैकी असं नका निवडू की कोणता चॅप्टर करायचा, तुम्ही असं निवडा की त्या प्रत्येक चॅप्टरमधले इझीवाले टॉपिक्स कोणते आहेत जे तुम्ही करू शकता. डेफिनेशन्स झाल्या, न्यूमेरिकल फॉर्म्युले झाले इझीवाले, कन्सेप्ट झाल्या इझीवाल्या, तर ते तुम्ही अभ्यास करू शकता, त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा टॉपिकचा तुम्ही स्टडी करा जे इझी वाटते तुम्हाला. पुन्हा ते झालं इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, आहे ना. हे झाल्यानंतर तुम्ही एक काम करायचं, जर असे राहिले समजा चॅप्टर्स, तुम्ही काम करायचं की कोणत्या चॅप्टरला इथं जास्त मार्क्स वेटेज आहे त्यानुसार तुम्ही स्टडी करायचा. मग म्हणजे असं केल्यानंतर इझी, मॉडरेट, डिफिकल्ट अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही रिव्हिजन केली, क्वेश्चन आन्सर लिहून पाहण्याची प्रॅक्टिस केली, त्यानंतर ज्या चॅप्टर्सला इथं जास्त मार्क्स आहेत त्याचा तुम्ही इथं स्टडी करायचा. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा स्टडी करायचा आहे राहिलेल्या वेळेमध्ये, आणि असं करून तुम्ही गॅरंटीड सांगू शकतो बेस्ट मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर असं तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या चॅप्टर्सचं करायचं आहे. ठीक आहे. असं केलं. आता अजून काय करायचं, एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायची आहे, ते म्हणजेच की पहा, हे सगळं झालं की तुम्हाला करायचं आहे ते म्हणजेच की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मिनिमम एक क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचा आहे. कोणता, तुम्ही पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर इथं सॉल्व्ह करू शकता. ओके. पास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला माझ्या ॲपमध्ये मिळणार आहेत. ओके. ॲपमध्ये मिळणार आहेत. नॉलेज किडा, जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे, तेच आपलं जे आहे याचं नाव आहे ॲपचं नॉलेज किडा. ते ॲपची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ओके. या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून ॲप इन्स्टॉल करायचं किंवा प्ले स्टोअरवरती नॉलेज किडा सर्च करायचं. नॉलेज इंग्लिशमध्ये आणि किडा असं मराठीमध्ये सर्च करायचं. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना फ्री मटेरियल, ओके, फ्री मटेरियल ऑप्शन आहे तुम्हाला. ओके. फ्री मटेरियल, त्याच्यामध्ये तुम्हाला पास्ट इयरचे सगळ्या सब्जेक्ट्सचे तुम्हाला मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. एकदम फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता त्या PDF, आहे ना. तर असं तुम्हाला करायचं आहे तुमच्या
पेपरची प्रॅक्टिस करण्याआधी तुम्हाला काय करायचं, एक क्वेश्चन पेपर मिनिमम कमीत कमी तुम्हाला काय करायचं इथं सॉल्व्ह करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तर असं तुम्हाला करायचं आहे आणि असं केलं तर मी सांगतो तुम्हाला गॅरंटीड, ओके, गॅरंटीड तुमची जी प्रिपरेशन आहे ती बेस्ट होणार आहे. तुम्ही बेस्ट मार्क्स घेऊ शकता कमी वेळेमध्ये. तर असं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की पुढे शेअर करा. अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहता नक्की तुम्हाला समजलं असेल म्हणजे, म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.